एका आठवड्यात मुंबईत घडलेल्या घटनांनी सामान्य मुंबईकर अक्षरशः धास्तावलाय। मध्यमवर्गीयांचा जीव सरकार आणि प्रशासनाला इतका स्वस्त वाटू लागलाय का असा प्रश्न आज प्रत्येक जण विचारतोय। मंगळवार 30 जून रोजी चेंबूरमध्ये रस्त्यावरील झाड अचानक शाळेच्या बसवर कोसळलं। 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा या दुर्घटनेत मृत्यू झाला। बुधवारी जुईनगरमध्ये साचलेल्या पाण्यातून जाताना 2 शाळकरी मुलींना शॉक लागला। वेळेत मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला। मात्र त्याच दिवशी मुंबऱ्यात विजेचा करंट लागून 17 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला। तर कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे मुलांसाठी खाऊ आणायला गेलेल्या एका माऊलीचा शॉक लागून बळी गेला। याच घटनेला 24 तास होत नाहीत तर साकीनाक्यातील एका उघड्या मध्ये पडून काल एका व्यक्तीने आपला जीव गमावलाय। आता तुम्हीच सांगा की या सगळ्यात चूक कुणाची आहे? प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहूबाजूंनी संताप व्यक्त होतोय। मात्र पालिका प्रशासनाला अजूनही जाग आल्याचं चित्र दिसत नाहीये। पालिका प्रशासन आणि महायुती सरकार यांच्या असंवेदनशीलपणानं जो कळस गाठलाय त्यावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। सकाळची वेळ, साकीनाका येथील खैराणी रोड भागात मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू होतं। मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते। यावेळी फोनवर बोलत जाणारे 45 वर्षीय असलम शेख यांचे उघड्या मॅनहोलकडे लक्ष गेले नाही। 20 ते 25 फूट खाली मॅनहोल मध्ये ते पडले। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। जवळपास 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर असलम शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। हातावर पोट असणारे मजूर असलम शेख हे घराचा एकमेव आधार होते। घराकडे जातानाच त्यांच्या सोबत ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। विरोधकांनी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। वारंवार अशा घटना घडत असताना प्रशासन झोपेत आहेत का असे प्रश्न विचारू जाऊ लागले। साकीनाक्यातील या घटनेनंतर 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। निलंबित केलेले हेच अधिकारी काही दिवसांनी कामावर पुन्हा रुजू होतीलही। मात्र याच अधिकाऱ्यांकडून पुन्हा दुर्लक्ष होणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? मुंबईचे आयुक्त अश्विनी भिडे की महापौर रितू तावडे? साकीनाका येथील या घटनेमुळे उघड्या मॅनहोलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबईत 1,03,926 मॅनहोल असून त्यापैकी 4,446 मॅनहोलवर संरक्षण जाळ्या बसवण्याचे काम अजून सुरू आहे। याबाबतची माहिती खुद्द मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे। 31 मे रोजीपर्यंत या मॅनहोलवर संरक्षण जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र ही कामे पूर्ण न झाल्याचे उघडे मॅनहोल जीवघेणे ठरत असल्याचं आता दिसतंय। मुंबईतील गांधी मार्केट परिसरात पाहणी सुरू असताना महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा तोल गेला आणि तो एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला। हा सगळा प्रकार महापौर रितू तावडे यांच्या समोर घडला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या अधिकाऱ्याची खिल्ली उडवली, तर काही मुंबईकरांनी महापौर मॅडमना त्यांच्या कार्यपद्धतीवर जाब विचारला। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण गेल्या 3 वर्षांमध्ये मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 125 जण जखमी झालेत। हे लक्षात घेता की झाडे कशामुळे उन्मळून पडत आहेत, दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या याबाबत पालिका अजूनही उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय। फांद्या पडण्याच्या अनेक तक्रारी रोज नागरिकांकडून केल्या जात आहेत। मात्र पालिका किती गांभीर्याने या सगळ्याला हाताळते हे तुम्हाला या आकड्यांवरून लक्षात येईल। दरवर्षी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर 2 टप्प्यांमध्ये महापालिकेकडून वृक्ष छाटणी केली जाते। यंदा 31 मे पर्यंत झाडांच्या छाटणी मोहिमेत 84,819 झाडांची छाटणी अपेक्षित होती, पण फक्त 67,274 झाडांची छाटणी पूर्ण झाली। 17,197 झाडांची छाटणी अजूनही बाकी आहे। आता या उर्वरित झाडांची छाटणी पालिकेने जर मनावर घेतलं तर या वर्षी होईल किंवा पुढच्या पावसाळ्याची आपल्याला वाट पाहावी लागू शकते। उघडे मॅनहोल असो किंवा झाडांची छाटणी असो,
किंवा नालेसफाईचा प्रश्न, सगळी कामे पावसाळ्याआधी होणं अपेक्षित असतं. मात्र तरी सुद्धा ही कामं व्हायला विलंब होतोच. तक्रारी आल्या, अपघात घडला किंवा कुणाचा बळी गेला तरच महापौर आणि त्यांचे कर्मचारी रस्त्यावर पाहणी करायला, सांत्वन करायला उतरतात. असो, कमीत कमी सांत्वन तरी करतात. भाजपच्या नेत्यांसारखी टिंगल तरी करत नाहीयेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या असंवेदनशीलपणाचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडलंय. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान भवन परिसरातील व्हायरल व्हिडिओत विरोधी पक्ष नेते आणि आमदार जयंत पाटील अमित साटम यांना म्हणतात की साहेब काल झाडावर होतं, आज मेनहोल झालं. तर यावर साटम चक्क हसतात. आता यावर कमीत कमी अमित साटम यांच्या चेहऱ्यावर थोडं तरी गांभीर्य दिसायला हवं होतं. पण ते भाजप नेते आहेत, अशा घटना त्यांच्यासाठी तितक्या महत्त्वाच्या कदाचित नसाव्या, म्हणून ते यावर हसले असावेत. असो, पण मुंबईकरांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या.